अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक पौर्णिमेला आपल्याला भगवान विष्णूंसाठी माता लक्ष्मीसाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. तर त्या सेवा कोणत्या आहेत त्या आपण आजच्या जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा ही आज शनिवारी सकाळी 11:57 सुरू होते, तर ती रविवारी दुपारी 2:15 असणार आहे. तर अर्थातच काय उदय तिथीनुसार 31 मेला संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा ग्राह्य धरली जाते. तर आपल्याला आता पौर्णिमा म्हटलं की सत्यनारायण पूजन हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सत्यनारायण पूजन आपल्याला शनिवारी तुम्ही म्हणजे आज तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता किंवा तुम्ही उद्या प्रदोष काळामध्ये सुद्धा सत्यनारायण पूजन करू शकता. जे पौर्णिमा सत्यनारायण पूजन करतात ते ज्यांचं संकल्पयुक्त सुरू आहे त्यांनी ते आपलं सत्यनारायण पूजन कंटिन्यू करायचंच आहे. पण जे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतात त्यांनी नक्कीच प्रदोष काळामध्ये एकतर तुम्ही आजही करू शकता किंवा ज्यांना आज शक्य नाही त्यांनी उद्या 31 मेला सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. तर आता बघा, आपल्याला या दिवशी पौर्णिमा काळ म्हटलं की आपल्या कुलदेवीसाठी सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या सेवा करायच्या असतात. हा काळ जसा आपल्या कुलदेवीला समर्पित आहे म्हणजे कुलदेवीच्या सेवेसाठी समर्पित आहे, तसंच हा काळ पौर्णिमा हा काळ भगवान विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा समर्पित आहे. तर आता बघा, अर्थातच आपण अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हणत असतो आणि ही पौर्णिमा अधिक मासामधली आहे, म्हणून या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे आणि या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा म्हणतात. अर्थातच बघा की हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यातली ही पौर्णिमा आणि पौर्णिमा काळ म्हटलं की भगवान विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असतात. त्यामुळे बघा, तुम्ही आज तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या तुम्ही आजही सेवा करू शकता किंवा उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या ज्या सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही करू शकता. अर्थात आपण कुलदेवी सेवा आपण बघितलेल्या आहेत की कुलदेवीसाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, काय करायच्या आहेत, ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. त्यातल्याही तुम्हाला जेवढ्या शक्य होतात सेवा करणं त्याही तुम्हाला करायच्या आहेत. त्यातल्या त्यात भगवान विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीसाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सत्यनारायण पूजन, ते तर आपण करणारच आहोत. त्याच्याचबरोबर बघा, दुसरी सेवा आहे भगवान विष्णूंसाठी, ती म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. बघा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र मी तुम्हाला एकादशीलाही सांगितलं होतं, कमला एकादशीला, की आपल्याला हे स्तोत्र आज पठण करायचं आहे. आणि नक्कीच हा पौर्णिमा काळ आज दुपारी 12 नंतर आणि उद्या दिवसभर 31 मेला तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं. अगदी झोपेपर्यंत सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता, काहीच हरकत नाही. विष्णू सहस्रनाम स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्रामुळे कित्येक बघा आपल्याकडनं कळत न कळत जे काही पापे घडतात त्यांचं शमन होतं आणि अर्थातच भगवान विष्णूंची ही सेवा आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्याचबरोबर बघा, विष्णू सहस्रनामावली, भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. पण फक्त अर्पणच करायचं नाही, तर भगवान विष्णूंचं 1000 नावे घेऊन म्हणजे विष्णू सहस्रनामावली तुम्हाला पठण करत करत तुम्हाला ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आता तुमच्याकडे जर 1000 तुळशीपत्र असले तर अतिशय उत्तम, जर नसेल तर एकच तुळशीपत्र तुम्ही भगवान विष्णूंचे 1000 नावे घेऊन तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेलच असं नाही, तर अशा वेळेस भगवान विष्णूंचा अवतार बाळकृष्ण यांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच, प्रत्येक देवघरामध्ये असतेच. तर अर्थात तुम्हाला काय करायचं आहे बघा, उद्या सकाळी उठल्यावर शुचिरभूत झाल्यावर जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला आपल्या उंबरठा स्वच्छ करायचा आहे. उंबरठा तुम्हाला ह्याचं लेपन करायचं आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. दोन्ही बाजूला 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत, अर्थात त्या आपल्या मर्यादा असतात. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि जिथे स्वस्तिक असतं तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा अधिक पटीने वाढलेला असतो. म्हणून उद्या आपल्याकडनं हा उपाय किंवा ही सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. त्यानंतर बघा, आपली देवपूजा वगैरे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्ती तुम्ही अभिषेक करू शकता किंवा जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल. तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला 108 वेळेस जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अति उच्च कोटीची सेवा आहे. यामुळे भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतात. खूप सुंदर सेवा आहे, काहीच वेळ लागणार नाही. जेव्हा बघा, अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही सेवा आहे. पण नक्की उद्या आपल्या घरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही कशानेही करा, पाण्याने करा, दुधाने करा, कशानेही करा, पण 108 वेळेस तुम्हाला ओम
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अर्थात मूर्ती स्वच्छ पुसून परत देवघरात तुम्हाला स्थापन करायची आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला बाळकृष्णांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य काय अर्पण करायचा तर अर्थात बघा, बाळकृष्णाला लोणी आवडतं, तुम्ही लोणी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता किंवा खीर. पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीला आपला खीरचा नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि खरंच यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्यामध्ये अखंड वास राहते, माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. कुठल्या खीरचा नैवेद्य बनवायचा तर तुम्ही कुठल्याही बनवू शकता. मखाण्याची खीर केली तर अतिशय उत्तम आहे, तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता माता लक्ष्मीला आणि नंतर तो नैवेद्य तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींना मिळून ग्रहण करायचा असतो. यामुळे सुद्धा आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. आता हे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण दिवसभरामध्ये करू शकतो. त्यानंतर बघा, आता दिवसभरामध्ये तुम्ही कुठल्या सेवा करू शकता. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सगळ्यात प्रथम विष्णू सहस्रनाम स्तोत्र दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर विष्णू सहस्रनामावली. उद्या भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. किमान एक तरी तुळशीपत्र अर्पण करायचा प्रयत्न करा आणि तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची 1000 नावे घ्यायची आहेत. लक्षात घ्या, तुम्ही एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंची 1000 नावे घेत तुम्ही अर्पण करू शकता. जसं की बघा, भगवान विष्णूंचं एक नाव घ्यायचं, तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं, पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, पुन्हा दुसरं नाव घ्यायचं, ते तुळशीपत्र तुम्हाला पुन्हा अर्पण करायचं आहे, पुन्हा उचलून घ्यायचं, पुन्हा तिसरं नाव घ्यायचं, ते तुळशीपत्र तुम्हाला पुन्हा अर्पण करायचं आहे. अशा रीतीने तुम्ही भगवान विष्णूंची 1000 नावे घेत तुम्ही एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. तर ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे जी आपल्याला उद्या करायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला उद्या बरोबर एक प्रभावी उपाय आहे जो आपल्याला या दिवशी करायचा आहे. असं म्हणतात की पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे उद्या जर तुम्हाला जमलं तर हा उपाय तुम्ही करू शकता. तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला 11 तुपाचे दिवे लावणं शक्य असेल तर नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तुपाचा दिवा आहे ते तुम्हाला लावायचा आहे. तूप कुठलंही घेऊ शकता, गाईचं असेल तर अतिशय उत्तम आहे, नसेल तुमच्या स्वयंपाकघरात जे कुठलं तूप असेल ते तुम्ही वापरू शकता. तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि जर पती पत्नीने मिळून हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे. आणि तिथे तुम्हाला 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आमच्या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट, दुःख, अडचणी ज्या काही असतील ती दूर करा आणि आमची प्रगती होऊ द्या, भरभराट होऊ द्या, अर्थातच तुमचा कृपाश्रत आमच्या पाठीशी असू द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय जमलं तर नक्की उद्या करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ज्यांना शक्य आहे तरी नक्कीच करा. बघा, आपल्या घरावरचे किंवा आपल्यावरचे जे काही संकटे आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत ते नक्कीच दूर होतील आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. अर्थातच काय की आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. बघा, भगवान विष्णू हे पालन करता आहेत. जसं बघा, ब्रह्मदेव हे जन्म देण्याचं काम करतात, भगवान शंकर हे मोक्ष प्रदान करत असतात आणि त्याचबरोबर भगवान विष्णू हे आपलं पालन करत असतात. आपल्या जीवनातल्या अडचणी, संकट, दुःख दूर करून अर्थात आपलं जीवन कसं सुकर होईल यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की ते आपले पालन करत आहेत आणि त्यामुळेच आपल्या घरातली दरिद्री समूळ नष्ट होण्यासाठी, आपल्या घरात सुख शांती नांदावी, धनधान्य भरभरून राहण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी पौर्णिमा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळे जो कोणी पौर्णिमा काळामध्ये त्याची सेवा करतो अर्थात त्याच्या घरी माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, यात काही शंका नाही. कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपसुकच येत असते, तिथे ती वास करत असते, तिला कुठल्याही प्रकारचं आमंत्रण द्यावं लागत नाही. म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडनं जेवढ्या जमतील उद्या तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. जेवढ्या जमतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात घ्या की केलेली सेवा ही कधीच वाया जाणार नाही. अर्थात मला माहीत आहे की आपल्याला खूप सेवा करायच्या आहेत, कुलदेवीलासुद्धा सेवा आहेत आपल्याला करायच्या आहेत, त्यातल्या त्यात भगवान विष्णूंसाठी सुद्धा आपल्याला सेवा करायच्या आहेत. पण तुम्ही टप्प्याटप्प्याने काही आज सेवा करा, काही उद्या सेवा करा, जशा तुमच्याकडनं जमतील तशा तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मी तुला शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.